नमस्कार रसिक मित्र हो, आपल्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमातलं आजचं हे तिसरं विचारपुष्प. ज्योतिष ठोस आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं आयोजलेल्या या ज्ञानाच्या उत्सवामध्ये पुन्हा एकदा आजच्या या विचारपुष्पाकरता आपल्या सर्वांचं रसिक स्नेहांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो. मित्र हो, आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपल्या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांना हात घालत असतो. मग ते आरोग्य असेल, पत्रकारिता असेल, कला असेल, चित्रकला असेल, संगीत असेल, नाटक असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल किंवा विज्ञान असेल किंवा खेळ असेल. पण या विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून त्यांच्या अनुभवाची शिदोरी आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऐकत असतो. अर्थात आमचा उद्देश हाच आहे की त्यांच्याजवळ जे काही आहे ते आपल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं. त्यांनी जे काही यश मिळवलेलं आहे, जी काही साहित्याची अनुभूती घेतलेली आहे, त्यांच्या क्षेत्रामध्ये जे काही अद्वितीय काम केलेलं आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांच्यासारखे अधिकाधिक लोक कळत नकळत का होईना समाजामध्ये तयार व्हावेत, ते संस्कार समाजावर व्हावेत, हा एक सदहेतू या उपक्रमाच्या पाठीमागे आहे. मित्रहो, आपण विनायक दादांना पहिल्यांदा ऐकलं, आदरणीय डॉक्टर गिरीश पिंपळे यांना ऐकलं. आज आपला दिवस आहे व्याख्यानाचा आरोग्यविषयक. आज आपल्यामध्ये प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ आदरणीय डॉक्टर राज नगरकर आपल्यामध्ये आलेले आहेत. दोन्ही संस्थांच्या वतीनं डॉक्टर साहेब मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो. मित्रहो, कोरोनाच्या संकटामधून आपण सर्वजण जात आहोत. आपणच नव्हे, अर्थात सगळं जगच याच्यामधून पुढे जात आहे. कोरोना बरोबर जगायचं आहे हे आता निश्चित आहे, याला काही पर्याय राहिलेला नाही. आणि म्हणूनच कोरोना आणि कॅन्सर या बाबतीमध्ये आज डॉक्टर साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मागे वळून पाहिलं तर आपल्याला जाणवेल, डॉक्टर जगदीश हिरेमठ ज्यांनी हृदयरोगाच्या संदर्भात आपल्याला खूप छानपैकी मार्गदर्शन केलेलं होतं. डायबिटीजच्या बाबतीमध्ये डॉक्टर प्रदीप तळवलकर आपल्याकडे येऊन गेलेले होते. अतिशय ज्येष्ठ मोठे असे महाराष्ट्रातले शल्य विशारद आदरणीय डॉक्टर वीणा श्रीखंडे यांनी देखील आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. मागच्या वर्षाची घटना देखील तुमच्या लक्षात असेल. वीणा श्रीखंडे यांचे चिरंजीव डॉक्टर शैलेश श्रीखंडे, जे सध्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आज व्हाईस प्रेसिडेंट या नात्यानं काम करतायत आणि त्यांनी मागच्या वर्षी याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन देखील केलेलं होतं. परंतु आता कोरोना आणि कॅन्सर या विषयाचं नेमकं काय आपण काळजी घ्यायला हवी या बाबतीचं मार्गदर्शन आज राजनगरकर साहेब आपल्याला करणार आहेत. त्यांचं पुस्तक आहे, आपल्यापैकी बऱ्याचशांनी पाहिलं असेल, आशेचा अंकुर. या पुस्तकामधून अनेक पेशंटच्या कथा त्यांनी सांगितलेल्या आहेत. हे सगळे पेशंट्स किंवा हे रुग्ण कसे याच्यातून बाहेर आलेले आहेत याच्या सगळ्या या सक्सेस स्टोरीज आहेत. म्हणून या अनुभवाचं संचित घेऊन आदरणीय मानवता क्युरी सेंटरचे संचालक डॉक्टर राज नगरकर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मला खात्री आहे या प्रकारच्या आजारासंदर्भात अत्यंत मौल्यवान अशी माहिती डॉक्टर साहेब आपल्याला देतील आणि दैनंदिन जीवनामध्ये मग कोरोना असेल किंवा कॅन्सर असेल यापासून आपण कसं अलिप्त राहावं याचं छानसं मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी डॉक्टर राज नगरकर यांचं ज्योतिष स्टोरच्या वतीनं, शंकराचार्य न्यासाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आज डॉक्टर राज नगरकर यांचा परिचय देण्याकरता मी ज्येष्ठ पत्रकार वंदनाताई अत्रे यांना इथे निमंत्रित केलेलं आहे. त्यांचंही मी स्वागत करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार. कोणताही रोग किंवा आजार हा एक एकटा सुटता येत नसतो. आरोग्याच्या अन्य प्रश्नांमध्ये त्याचे धागे कुठे ना कुठे गुंतलेले असतात आणि सामान्यांना हा गुंता उकलून दाखवावा लागतो. लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमातलं आजचं पुष्प हे आपण ह्याच विषयावरती गुंफणार आहोत. आजचा विषय आहे कोरोना आणि कॅन्सर. आणि ह्या विषयावरती बोलण्यासाठी आपण नाशिकमधील नामवंत कॅन्सर तज्ञ डॉक्टर राज नगरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. कोरोना आटोक्यात कधी येणार या प्रश्नाच्या उत्तराकडे सगळे जग डोळे लावून बसलेले असताना ज्यांना कॅन्सर सारखे अन्य आजार आहेत त्यांनी आपल्या आजाराला कसं हाताळावं
या विषयाचं भान देणारं असं हे आजचं व्याख्यान आहे आणि म्हणून ते खूप महत्वाचं आहे. गेल्या 2 दशकापासून नाशिकमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर राज नगरकर यांचा प्रवास हा कैसा सीमित करणार आहे. जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांनी सर्जिकल ऑन्कॉलॉजी या विषयामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर रॉयल कॉलेज ऑफ सर्जन एडिनबरा इथून MRCS ही पदवी मिळवली. 2007 साली त्यांनी सुरू केलेला SCG क्युरी मानवता कॅन्सर सेंटरचे ते आज व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कर्करोग रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. आजवर त्यांनी किमान 40,000 शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि त्यांनी जितक्या रुग्णांना उपचार दिलेले आहे त्याची संख्या 70,000 पर्यंत जाते. रुग्णसेवेबरोबरच कॅन्सरच्या क्षेत्रात येणाऱ्या आधुनिक उपचारांच्या क्लिनिकल ट्रायल्स आणि संशोधन यातही सरांचा महत्वपूर्ण सहभाग आणि सक्रिय सहभाग आहे. कॅन्सर बद्दलचे समाजामध्ये असलेले अनेक गैरसमज दूर करून समाज जागृती करण्यासाठी अनेक सामाजिक पुढाकार घेण्यात सरांना कायम रस असतो. मुंबई नाक्यावरती आज उभ्या असलेल्या अतिशय आधुनिक अशा 277 बेड्सच्या मानवता कॅन्सर सेंटरनं जगाच्या नकाशावरती नाशिकला एक महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय स्थान मिळवून दिलं आहे. पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आपल्या उमद्या सौहार्दपूर्ण वागणुकीने हजारो रुग्णांच्या मनात सरांनी जे जिव्हाळ्याचं स्थान मिळवलेलं आहे ते अधिक लक्षणीय आणि दाद देण्याजोगं आहे. मी या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर सरांचे स्वागत करते आणि आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांनी आपला कॅमेरा ऑन करावा आणि माईक अनम्यूट करावा अशी त्यांना विनंती करते. थांबते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राज नगरकर. आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात काही प्लॅनिंग करत असतो आणि मनुष्य स्वभाव असा आहे की आत्ता आपण इथे बसलो आहे, परंतु आपले विचार 7 समुद्रापार पण असतात आणि भविष्य काळात येणारे काही दिवस नाही तर पुढच्या वर्षांचे सुद्धा आपण प्लॅनिंग करत असतो. साधारण 8-9 महिन्यापूर्वी तुम्ही मी आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच मानसिक अवस्थेत होतो. इनफॅक्ट मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मला साऊथ कोरिया इथे सिओल इथे एका कॉन्फरन्ससाठी जाणं आवश्यक होतं. अनेक दिवसांपासूनचं ते प्लॅनिंग झालं होतं. एकच दिवसाची मीटिंग होती, त्यामुळे गडबडीत का होईना बुकिंग्स करून असं ठरवलं होतं की शुक्रवारी निघायचं, शनिवारी मीटिंग अटेंड करायची आणि रविवारी परत यायचं. जेव्हा जाण्याचं ठरलं त्यावेळेस काही प्रमाणात सोशल मीडियामध्ये आणि TV सुद्धा चायना येथे होत असलेल्या COVID-19 व्हायरस इन्फेक्शनबद्दल ऐकू येत होतं. परंतु ते ऐकू येत असताना जसं तुम्हाला वाटतं तसं मला पण वाटत होतं की ठीक आहे, आपण TV बघतो, पिक्चर्समध्ये पाहतो, असं कुठलं तरी एक छोटंसं व्हायरस इन्फेक्शन असेल त्या देशामध्ये आणि त्याचा मला काय फरक पडणार आहे, ह्या एका कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून मी सिओलला निघालो. नाशिकहून मुंबईला गेलो, काही वाटलं नाही. मुंबईतनं फ्लाईटमध्ये बसलो, काही वाटलं नाही. परंतु जेव्हा हाँगकाँग येथे उतरलो त्यावेळेस लक्षात आलं की परिस्थिती काहीशी वेगळी आहे. कारण हाँगकाँग एअरपोर्ट जिथे अक्षरशः गजबजलेला असणारा एअरपोर्ट, असं वाटत होतं की तो सबंध एअरपोर्ट फक्त माझ्यासाठीच बनवलेला आहे, कारण तिथे कोणीही दिसत नव्हतं, पूर्ण शुकशुकाट होता. आणि हाँगकाँगहून जेव्हा सिओलला पोहोचलो तेव्हा मात्र थोडीशी धडकी भरली, भीती वाटली आणि थोडासा पश्चाताप पण व्हायला लागला की मी येण्याचा जो निर्णय घेतला हा योग्य होता का चुकीचा होता.
एक कॅन्सर तज्ज्ञ म्हणून त्या कॉन्फरन्समध्ये आम्ही जे काही विचारविनिमय करत होतो ते विचारविनिमय ह्याच स्वरूपात होते की बदलत चाललेल्या आहार आणि विचार किंवा जे काही नवीन जेनेटिक मॉलिक्युलर स्टडीज येत आहेत त्याच्या आधारे कॅन्सर रुग्णांना आपण चांगल्या प्रकारे बरं कसं करू शकतो, कॅन्सर रुग्णांमध्ये होत चाललेली वाढ, त्यात होत असलेले बदल, त्याच्या शस्त्रक्रियेमध्ये, किमोथेरपीमध्ये व रेडिएशनमध्ये होत असलेले वेगवेगळे आमूलाग्र बदल हे येणाऱ्या भविष्य काळामध्ये कॅन्सर हा एक क्रॉनिक डिझीज किंवा सर्वसामान्य आजार होईल ह्या विश्वासाने आम्ही सर्वजण तिथे चर्चा करत होतो. पण ती चर्चा करत असताना ह्या कोविड-19 किंवा कोरोना व्हायरसचं जे काही काळे ढग होते ते इतके गडद होतील असं वाटलं नव्हतं. तिकडनं जेव्हा नाशिकमध्ये पुन्हा आलो आणि पुन्हा आपल्या जोमाने प्रॅक्टिस, पेशंट सगळं सुरू झालं आणि 23 मार्चला जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेस मात्र प्रत्येकजण, आज हॉस्पिटलमध्ये काम करणारी सर्व डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ आणि सपोर्ट स्टाफ, प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी शंका होती, भीती होती आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दल, आपल्यामुळे आपल्यावरती अवलंबून असणारे आपले परिवारातील सर्व सदस्य त्यांच्या आरोग्याबद्दल आणि कॅन्सरच्या रुग्णांचे उपचार काय करायचे याच्याबद्दल सुद्धा भीती होती. कारण तो काळ असा होता जेव्हा कॅन्सरच्या रुग्णांचा उपचार करायचा किंवा नाही करायचा. कोविडच्या टेस्टिंग्स तर सहजरित्या उपलब्धही नव्हत्या. कॅन्सरचा उपचार केला तर भीतीदायक अशा स्वरूपात आपण रुग्णांचे आरोग्य अजून धोक्यात तर घालत नाही आहे ना. उपचार करताना हेल्थकेअर वर्कर म्हणून मी माझं आरोग्य आणि माझ्या सहकार्यांचं आरोग्य तर धोक्यात घालत नाही आहे ना. अशा सर्व मानसिक विवंचनेतनं कुठेतरी एक टीम म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आपण रुग्णांचं आरोग्य, त्यातले त्यात कॅन्सर रुग्णांचं आरोग्य आपण धोक्यात घालू शकत नाही. आणि कुठल्याही निर्णयाची अनेक वेळेस जी सुरुवात असते ती आनंदाच्या आठवणींनी नसते तर दुःखाच्या आठवणींनी असते. आणि आमच्या बाबतीतही काहीसं असंच झालं. एक 18-19 वर्षाची यंग मुलगी कल्याणहून नाशिकला खूप विश्वासाने उपचारासाठी यायची. तिला लिम्फोमा ह्या प्रकारचा कॅन्सर होता. तिच्या किमोथेरपी झालेल्या होत्या. आपल्याकडे ती दर 21 दिवसातनं एकदा कल्याणहून नाशिकला यायची, किमोथेरपी घेऊन संध्याकाळी पुन्हा हसत परत गावाकडे निघून जायची. तिच्या 2 किमोथेरपी झाल्या होत्या आणि 2 किमोथेरपी झाल्यानंतर तिने आमच्या हिमॅटॉलॉजीच्या टीमला, डॉक्टर्सला फोन केला की मला ताप येतोय. आणि ताप येतोय म्हटल्यानंतर यांनी सांगितलं की कदाचित किमोथेरपीमुळे पेशी कमी झाल्या असू शकतात किंवा व्हायरल इन्फेक्शन असू शकतात. तरीही दुर्लक्ष न करता आपण तिथे रक्ताच्या तपासण्या करून घ्याव्या. पुढचे 3 दिवस ती रोज फोन करायची आणि प्रत्येक वेळेस आमच्या टीमकडनं तिला औषधं देऊन हे सांगण्यात यायचं की तुझ्या प्लीज ब्लड टेस्ट करून घे. तर तिची अडचण अशी होती की त्या एरियामध्ये सर्व लॅब्स बंद होत्या, हॉस्पिटल्स बंद होते. लॉकडाऊन असल्याकारणाने तिला हॉस्पिटलपर्यंत सुद्धा पोहोचता येत नव्हतं. तिला नाशिकला येण्याची खूप इच्छा होती, परंतु ते स्ट्रिक्ट लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तिला कल्याणहून नाशिकला सुद्धा येता आलं नाही. आणि एक दिवस शनिवारी रात्री तिच्या आईचा फोन आला की तिने ह्या जगाचा निरोप घेतला. तो क्षण अतिशय वाईट होता, अतिशय दुःखद होता. कारण तिचा जो आजार होता हा पूर्णपणे बरा होण्यासारखा आजार होता. ती उपचाराला खूप छानरित्या प्रतिसाद देत होती आणि फक्त ब्लड टेस्ट वेळेत झाले नाही किंवा तिला वेळेत उपचार मिळाला नाही म्हणून तिला ह्या आयुष्यातनं आपलं महत्त्वाचा जीव तिला गमवावा लागला. आणि त्या एका पेशंटच्या आधारे आम्ही एक निर्णय घेतला की कोविडमुळे होणारे जे काही धोके आहेत तेव्हा मार्च महिन्यामध्ये जे काही उपलब्ध डेटा होता त्या डेटामध्ये क्लिअर कट असं होतं की 90% रुग्णांना काहीही त्रास नाही होतं, ज्याला ते असिम्प्टोमॅटिक कॅरियर्स असे म्हणतात. हार्डली 2 ते 3% पेशंट्समध्ये इन्फेक्शन किंवा श्वास घ्यायला त्रास होण्याची शक्यता, जी सिव्हिअर कोविड म्हणतो आपण, त्या स्वरूपाची असू शकते. परंतु ह्या 2 ते 3% पेशंट्ससाठी
आपण आपल्या 100% कॅन्सरच्या रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवणे किंवा त्यांचा आजार जो जास्त भयानक होऊ शकतो त्याला आपण बळावणे हे कुठेतरी चुकतंय. म्हणून ॲज अ टीम म्हणून HCG मानवता कॅन्सर सेंटरच्या सर्व सहकाऱ्यांनी, आणि त्याच्यामध्ये मला खरं कौतुक वाटतं, सर्व सहकाऱ्यांचा अर्थ लिटरली आमचे वॉर्ड बॉईज असतील, मावशीज असतील, सपोर्ट स्टाफ असेल, सिक्युरिटी स्टाफ असेल, सर्वांनी समोर येऊन निर्णय घेतला की आपण कॅन्सर रुग्णांचा उपचार करतो आहोत. आपण कोविडच्या भीतीमुळे सर्व रुग्णांना त्रास होईल अशा स्वरूपाची कुठलीही ॲक्शन घेता कामा नये. आणि आम्ही एकही दिवस हॉस्पिटल बंद ठेवलं नाही, एकही दिवस OPD बंद ठेवली नाही. सर्जरीज असतील, किमोथेरपीज असतील, रेडिएशन असतील, जे जे रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत होते त्या सर्वांना उपचार देण्यात आले. आणि पहिल्या महिन्या दीड महिन्यामध्ये काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. ज्यांचं रेडिएशन चालू होतं त्यांना नाशिकमध्ये राहायला अडचण यायला लागली, कारण जे हॉटेल्समध्ये राहत होते ते हॉटेल्स बंद झाले. जे कोणी नातेवाईकांकडे राहत होते त्या नातेवाईक ज्या राहत असणाऱ्या सोसायटीजमध्ये अन्य लोकांना भीती असल्यामुळे ते रुग्णांना तिथे राहू देऊ इच्छित नव्हते. मग ह्या सगळ्या रुग्णांच्या हॉस्टेल्सच्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केली. बाहेरगावच्या रुग्णांना जिथे औषधं मिळत नव्हते, लिटरली नाशिकहून जळगाव असेल, नंदुरबार असेल, हॉस्पिटलच्या गाडीने त्यांना औषधं उपलब्ध करून देण्यात आले. ऐकताना म्हणताना खूप छान वाटत होतं की आपण टेलिमेडिसिन असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, त्या माध्यमातून रुग्णांना त्यांचे जे काही त्रास आहे त्याला आपण समुपदेशन केलं पाहिजे, त्यांना उपचार केले पाहिजे. परंतु वास्तविकता ही पण तितकीच महत्त्वाची होती की आपल्याकडे उपचार घेणारे 60 ते 70% रुग्ण हे ग्रामीण भागातले रुग्ण आहेत. त्यापैकी अनेक जणांना आजच्या स्थितीतही जरी त्यांच्याकडे स्मार्टफोन्स असले तरी इंटरनेटची अवेलेबिलिटीसुद्धा एक मोठा प्रश्न होता. आणि कॅन्सरचा उपचार हा फक्त उपचार सांगणे आणि ट्रीटमेंट घेणे याच्यावरती अवलंबून नसतो. कुठेतरी एक तो एकमेकाचा जो विश्वास असतो त्या विश्वासामध्ये स्पर्श किंवा डोळ्यांनी बघण्याचे जे एक प्रकारचं भावना असतात ह्यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. माझ्या एक पेशंटनी मला खूप छान म्हटलं होतं, सर तुम्ही बदललेत आता. मी म्हटलं का मावशी, तुम्हाला असं का वाटतं मी बदललो आहे? म्हणे प्रत्येक वेळेस मी इतक्या वर्षांपासून येते, प्रत्येक वेळेस तुम्ही तपासताना माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगायचे की काळजी करू नका, सगळं नॉर्मल आहे. ह्यावेळेस तुम्ही मला तपासायला आल्यानंतर माझ्या खांद्यावर हात ठेवला नाही. म्हणायला तो एक छोटा स्पर्श होता, फक्त त्यांच्या खांद्यावर हात ठेवून हा विश्वास देणे की तुमचा आजार बरा झाला आहे, तुम्ही चांगले आल्यात. परंतु त्या कोविडच्या सिनॅरिओमध्ये डॉक्टर म्हणून त्या PPE किट्स घातल्यानंतर मला असं वाटायचं की मी कॅरियर होऊन उगीच इन्फेक्शन दुसऱ्यांना पोचवू नये. आणि कुठेतरी एक जे आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणत होतो, पण त्या सोशल डिस्टन्सिंगचा असा पण एक मानसिक दुष्परिणाम होऊ शकतो हे मला त्यावेळेस पहिल्यांदा जाणवलं. कारण आपण जेव्हा एकमेकापासून लांब राहा, एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवा, एकमेकाला मास्क्स वापरा, चेहऱ्यावरती आम्ही फेस शिल्ड्स वापरतो, हे सगळं प्रोटेक्शनसाठी ठीक आहे. पण हे प्रोटेक्शनसाठी असताना ज्या रुग्णांना आवश्यक असणारा मानसिक आधार, आणि तो मानसिक आधार जो येतो तो डोळ्यांच्या एकमेकाकडे बघण्याने येतो किंवा स्पर्शाने येतो, तो कुठेतरी हा बदलत चाललेला होता. म्हणजे अ न्यू नॉर्मल हा शब्द मागच्या 6 महिन्यात आपल्यापैकी प्रत्येकाला पाठ झालेला आहे. परंतु हा न्यू नॉर्मल इतका त्रासदायक सुद्धा असू शकेल याचा अनुभव कुठेतरी व्हायला सुरुवात झाली होती. ह्या कोविडच्या काळामध्ये रोबोटिक सर्जरीचा एक मेजर फायदा किंवा ॲडव्हान्टेज समोर आला. सर्वात महत्त्वाचा फायदा जो होता की आपल्याला हॉस्पिटलमध्ये कमीत कमी कालावधीसाठी राहणं गरजेचं होतं. कारण कोविड-19मध्ये फक्त रुग्ण नाही तर त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा वारंवार हॉस्पिटलला येणं किंवा रिपीटेड व्हिजिट्स करणं हे प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. मी लिटरली गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशनचे पेशंट 48 तासाच्या आत परत घरी जाऊन आम्ही त्यांना सांगायचो की टाके नाही आहे, इन्फेक्शनची भीती नाही, तुम्ही घरी जा आणि फक्त रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला फोनवरती संभाषण करू. त्यामुळे इन्फेक्शनची रिस्क कमी,
रिपीटेड हॉस्पिटल व्हिजिट्सची भीती नाही आणि हॉस्पिटलमधला जो स्टे होता इट वॉज हार्डली 2 दिवस किंवा मॅक्झिमम 3 दिवस असल्याकारणाने रोबोटिक सर्जरी निश्चितपणे पेशंट आणि नातेवाईकांचं सुद्धा जे काही अँक्झायटी होती, जे काही फिअर होते ते कमी करण्यासाठी यशस्वी झाली मी सांगेल. हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्या हॉस्पिटलच्या सहकार्यांपैकी एका स्टाफला खोकला यायला लागला, त्रास व्हायला लागला, तेव्हा धडकी भरली. धडकी अशी भरली की ती स्टाफ पॉझिटिव्ह आले. समजा तिला काही त्रास झाला, तिच्या जीवाला कमी जास्त झालं तर एक प्रकारची एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि कुठेतरी वाटत होतं मी कुठे चुकत तर नाही आहे ना की सर्व स्टाफला आपण उपचार करू असं म्हणतोय, परंतु आपण आपल्या स्टाफचा जीव तर धोक्यात घालत नाही आहे ना. परंतु पुन्हा मी सांगेल याच्यात कुठेतरी सर्व टीमचं एक अतिशय श्रेय होतं की सर्वजण खंबीरपणे एकत्रितरित्या पाठीशी उभे राहिले आणि आपण ह्या अडचणीला सामोरे जाऊ याचा विश्वास घेतला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एका नियतकालिकेने माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुम्हाला कॅन्सर आणि कोविड याच्याबद्दल काय वाटतं. त्यावेळेस मी 3 पॉईंट्स जे रेस केले होते. काहींना असं वाटलं होतं की हे शब्द कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त जड किंवा अपेक्षेपेक्षा जास्त मोठे आहेत, परंतु आज निश्चितपणे त्यावेळेसची माझी जी प्रतिक्रिया होती ही चुकीची नव्हती असं मी सांगू शकतो आणि ज्यांनी वाचलं ते सुद्धा आज मान्य करताय. पहिला पॉईंट जो होता, ज्या कॅन्सर रुग्णांचा उपचार ऑलरेडी चालू आहे त्या कॅन्सर रुग्णांच्या उपचारामध्ये जो विलंब होणार आहे, जो खंड पडणार आहे कारण त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचता येत नाही आहे किंवा भीतीमुळे ते उपचार घेऊ शकत नाही आहे, त्या रुग्णांचं पुढील आयुष्य निश्चितपणे थोडंसं धोकादायक होतं आहे कारण ते उपचार शास्त्रोक्त उपचारापासून वंचित राहत आहेत. दुसरा पॉईंट जो होता की ज्या रुग्णांचा उपचार सुरू झाला आहे किंवा ज्यांचं निदान झालं आहे पण उपचारच सुरू झालेला नाही आहे, त्या उपचारामध्ये जो डिले होणार आहे, त्या उपचार सुरू करायला जो डिले होणार आहे, ह्या कालावधीमध्ये जो कॅन्सर कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये होता तो 3ऱ्या स्टेजमध्ये किंवा 4थ्या स्टेजमध्ये पोहोचलेला आहे किंवा ज्या रुग्णांमध्ये 4थ्या स्टेजमध्ये कॅन्सर होता त्यांना उपचारच जर कधी मिळाले नाही आहे तर त्यांचं आयुष्य कसं काही वाढवू शकणार आहे आपण. आणि तिसरा जो घटक होता की ज्या रुग्णांना काही शंका आहे, ज्यांना त्रास आहे, यांना भीती वाटते की आपल्या लक्षणांशी संबंधित आपल्याला कॅन्सरसारखा आजार असू शकतो, परंतु लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक कारणं जी आपल्या सर्वांना माहिती आहे यामुळे जर का ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकले नाही तर त्यांचं निदान पण उशिरा होणार आहे आणि उपचार पण उशिरा होणार आहे. आणि एक ढोबळ फिगर जी माझ्या मनात आलेली होती ती ढोबळ स्टॅटिस्टिकल फिगर अशा स्वरूपात होती की पुढच्या 2 वर्षांमध्ये कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण साधारण 10 ते 15% वाढून जाईल कारण रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही आहे किंवा जे उपचार सुरू झाले होते त्याच्यामध्ये खंड पडतो आहे. आज 6 महिन्यानंतर ती माझी जी भीती होती ती निश्चितपणे वाईट वाटतं पण ती खरी झाली असं मी सांगू शकतो. कारण आता रोज आम्ही साधारणपणे माझी ओपडी 100-150 पेशंट्स बघतोय. रेडिएशनचे पेशंट्स सकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत पेशंट्स घेत आहेत. जे पेशंट्स मागच्या 3-4 महिन्यात येऊ शकले नव्हते ते आता यायला लागले तर लक्षात येतं आहे की यांचा आजार वाढलेला आहे किंवा जो ट्रीटमेंट आधी सुरू केली होती ती बंद होऊन परत सुरू केली तर त्याचा पाहिजे तसा रिस्पॉन्स होत नाही आहे. कोविड हा एक नॉवेल इन्फेक्शन आहे. नॉवेल मी याच्यासाठी सांगेल की आपण ऐकलं होतं की प्लेग होता, 1920 साली प्लेग होता आणि 100 वर्षानंतर कोविडचे इन्फेक्शन आलं आहे. आणि मागच्या काही महिन्यांमध्ये व्हॉट्सअपने आपल्या सर्वांना इतकं नकोसं ज्ञान दिलेलं आहे की प्रत्येकजण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे PhD धारक झालेले असं मला वाटतं. मला माहिती आहे घरी गेल्यानंतर लिटरली आमच्या मावशीसुद्धा मला सल्ला देतात की तुम्ही हे खात जा आणि मग असं हसतच विचारावं लागतं मावशी तुम्हाला कुठून कळालं. त्या म्हणतात व्हॉट्सअपवरती आलेलं होतं आणि एक व्हिडिओ आलेला होता. त्यामुळे काढे असतील किंवा काय नको ते प्रकार स्वतःवरती इच्छा नसतानाही करून घेण्यात आलेले आहेत. मी स्वतःही केलेले आहेत
परंतु हे सगळं जेव्हा होत होतं ह्या इन्फेक्शनमध्ये आपल्या पिढीला किंवा आपल्या आधीच्या पिढीला किंवा आपल्या नंतरच्या पिढीला निश्चितपणे असा अनुभव परत आपल्या आयुष्यातील अशी तर शक्यता वाटत नाही आहेत. इवन वर्ल्ड वॉर युद्ध ज्यावेळेस झालं होतं जागतिक स्तरावरती, तर जे काही अडचणी यायच्या त्या शक्यतो बॉर्डर्सवरती आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या आपल्या मिलिटरी असेल किंवा आपले सैनिक असतील, अनेक अडचणी त्यांच्यापर्यंत मर्यादित होत्या. एक सर्वसामान्य जनतेला त्याची झळ डिरेक्टली पोहोचत नव्हती. परंतु कोविड इन्फेक्शन असं आहे की इथे अगदी देशाचा सर्वोच्च घटक असेल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असेल, प्रत्येकाला ह्या कोविडशी रिलेटेड सामना करावा लागतोय. आणि 7-8 महिन्यांनंतर सुद्धा आज काय होणार आहे किंवा उद्या काय होणार आहे याबद्दल वैद्यकीय क्षेत्रसुद्धा निश्चित असं सांगू शकत नाही आहे. काही प्रोटोकॉल्स जे मार्चमध्ये एप्रिलमध्ये खूप चांगले आणि खात्रीशीर असे वाटत होते, आज असं कळतंय त्या प्रोटोकॉलचा काहीच उपयोग नाही आहे. किंवा काही उपचार पद्धती ज्या अमुक औषध दिल्याने कोविड बरा होऊ शकतो म्हणून लिटरली ते औषधं कसेही स्वरूपामध्ये अवेलेबल करा आणि उपचार रुग्णांना द्यावे असं जेव्हा वाटत होतं, आज काही डेटा येतोय की त्या औषधांचा खरंच उपयोग होतो याबद्दल काहीही शास्त्रोक्त माहिती उपलब्ध नाही आहे. त्यामुळे हे व्हायरस रोज नवीन काहीतरी शिकवतंय, कारण याच्याबद्दल माहिती नाही आहे. ह्या व्हायरसच्या अगेन्स्ट लस केव्हा येणार आहे? अमुक देशाची लस पहिली येणार आहे का? भारतात किती लस रोज तयार होणार आहे? अजूनही आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये आज मी आपल्याशी ज्यावेळेस संभाषण करतोय, आज सकाळची जी न्यूज आहे की 3rd फेजचं जे वॅक्सिनची जी ट्रायल आहे ती सुद्धा DCGIने थांबवलेली आहे, कारण त्या रुग्णांना ज्यांना वॅक्सिन दिलेली आहे त्यांना काही साईड इफेक्ट्स झालेले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र कुठेतरी अजूनही याबद्दल अनभिज्ञ आहे. वी आर इन अ लर्निंग फेज ॲज आय वुड से. आणि ह्या लर्निंग फेजच्या याच्यामध्ये तुम्ही मी आपण प्रत्येकाने कॉशियस राहणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. त्याकडे दुर्लक्ष होऊन करणं गरजेचं नाही. मला आठवतं की आमच्या सहकार्यांपैकी आमचे एक ज्युनियर डॉक्टर कलीग आहेत, ते खूप तळमळीने रुग्णांचे सर्वांचे उपचार करत असतात. आणि आम्ही त्यांना सातत्याने मी स्वतःहून सांगायचो की आपल्या स्वतःची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सशक्त असू, आपण जर कधी सुदृढ असू तर आपण रुग्णांची जास्त चांगली काळजी घेऊ शकतो. आणि माझ्यासमोर नाही पण माझ्या मागे बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलत असताना ती व्यक्ती बोलून गेली की मी रोज 12 अंडे खातो, रोज 2 तास व्यायाम करतो, मला हे कोरोना वगैरे काहीच होणार नाही. आणि हा जो ओव्हर कॉन्फिडन्स होता, मी सेल्फ कॉन्फिडन्स नाही म्हणणार, हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी आपण व्यवस्थित PPE किट्स वापरणे असेल की स्वतःच्या संरक्षणच्या दृष्टीने फेस शिल्ड असेल, मास्क असेल, हे वापरण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो. आणि तो स्वतः जेव्हा त्याला कोरोना इन्फेक्शन होऊन ॲडमिट झाला त्यावेळेस मात्र त्यांनी मान्य केलं, सर मी कुठेतरी चुकलोय. अशा आमचा जो सहकारी आहे, जो डॉक्टर आहे स्वतः, ही भावना आपण ऐकणाऱ्या अनेक जणांच्या मनामध्ये आहे की मला तर काहीच होणार नाही. ही भावना कुठेतरी चुकीची आहे. त्यामुळे आपल्याला कोविड-19 इन्फेक्शन होऊच नाही अशा सदिच्छा, परंतु आ बैल मुझे मार म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आज जे काही आपल्याला मिनिमम माहिती आहे, जी निश्चितपणे शास्त्रोक्त आणि खात्रीशीर आहे, त्या माहितीतले जे काही प्रकार, त्यामध्ये आपण आपलं प्रोटेक्शन करण्याच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंग पाळणे, आहाराकडे लक्ष ठेवणे आणि फेस मास्क वापरणे हे कमीत कमी करू शकतात आणि केलं पाहिजे. जिथे कुठे शक्य आहे आपल्याला एकत्रित येणं टाळता येऊ शकतं तिथं ते टाळलं पाहिजे.
6-7 महिने झालेत, आपल्यापैकी बरेच जण घरात आहेत, त्याच्यामुळे बोर झाले आहेत, आपल्याला वाटतं मित्रांबरोबर जाऊन बसावं, पार्टी करावी, एकत्रितपणे गप्पा मारणे, हे सगळं ठीक आहे. परंतु हे केल्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या स्वतःचं आयुष्य धोक्यात घालत नाही आहात, तर तुम्ही अन्य सहकाऱ्यांचे, आपल्या कुटुंबातले जे सिनियर्स मेंबर्स आहेत किंवा लहान मुलं आहेत, त्यांचा काही दोष नसताना आपण त्यांनासुद्धा, त्यांचं आयुष्यसुद्धा आपण एक प्रकारचं रिस्कमध्ये घेऊन जातोय, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. एक कॅन्सर तज्ज्ञ म्हणून असताना ह्या कोविड-19ने मला जे शिकवलं, किंवा मी असं म्हणेल की परमेश्वराने मला ती लवकर सद्बुद्धी दिली आणि मी ते लवकर शिकलो, दॅट वॉज कॉल्ड ॲज कोलॅटरल डॅमेज. कोलॅटरल डॅमेजचा अर्थ की आपण कोविड-19बद्दल चाणाक्ष असताना, कोविड-19च्या इन्फेक्शनबद्दल आपण जी काही माहिती घेत होतो, त्याच्याबद्दल जे काही समजून घेत असताना, त्याच्याबद्दल जे काही प्रिकॉशन्स घेऊन जे काही लाईफ जगण्याचा प्रयत्न करत असताना, आपण अनेक असे आजार आहेत ज्यांना वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे, ते न मिळाल्यामुळे ते जे नुकसान होतं त्याला आपण कोलॅटरल डॅमेज असं म्हणतो. एक कॅन्सर तज्ज्ञ म्हणून मी म्हणेल, कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत हा झालेला कोलॅटरल डॅमेज हा ॲक्सेप्टेबल नाही आहे, स्वीकार्य नाही आहे. कारण एका कॅन्सर रुग्णाच्या मनातलं जर का तुम्ही बोलायचं म्हटलं तर ती व्यक्ती हेच म्हणेल की परमेश्वर माझ्यावरती इतका निष्ठुर का झाला, एका वेळेस मला कॅन्सर पण दिला आणि दुसरं मला कॅन्सरच्या उपचारापासून सुद्धा वंचित ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजार झालाच आहे तर वेळेत उपचार करणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही एका अतिशय नामांकित अशा पब्लिकेशन हाऊसमध्ये आपल्या हॉस्पिटलचा पहिल्या 3 महिन्यांचा डेटा पब्लिशिंगसाठी दिलेला आहे. तो पब्लिश पुढच्या काही दिवसात होईलच असा पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 518 पेशंट्सच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया केल्या. त्याच्यामध्ये जवळजवळ 80 ह्या रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. कारण रोबोटिक शस्त्रक्रिया करताना एक ॲडव्हान्टेज पण असा होता की सर्जन म्हणून मी डिरेक्टली पेशंटच्या संपर्कात नव्हतो. शेजारी बसून सर्जरी केली जात होती. ओपन एक्सपोजर्स नसल्या कारणाने जरी पेशंटला व्हायरल इन्फेक्शन असेल तर तो व्हायरस एरोझॉल किंवा हवेच्या माध्यमातून पसरण्याची शक्यता ओपन सर्जरीच्या तुलनेमध्ये कमी स्वरूपात असते. म्हणून आम्ही ह्या सर्जरीज केल्या. तो काळ असा होता ज्यावेळेस मुंबई पुण्यामध्ये कोविडचं खूप इन्फेक्शन तीव्रतेने वाढत असल्या कारणाने अनेक कॅन्सर रुग्ण जे मुंबई पुण्यातले राहत होते ते नाशिकला शिफ्ट झाले आणि त्यांनी इथे आपल्याकडे शस्त्रक्रिया करून घेतली. सुरुवातीला असा काही डेटा येत होता की जर कधी कोविड-19च्या इन्फेक्शन असताना जर कधी आपण पेशंट्सवरती शस्त्रक्रिया केली, कॅन्सरची शस्त्रक्रिया केली किंवा अन्य मेजर शस्त्रक्रिया केली तर रुग्णांना त्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता 50% जास्त होती. परंतु आम्ही ज्या 518 शस्त्रक्रिया केल्या आणि जे सिद्ध केलं, जे प्रूव्ह केलं की हे भारतामध्ये किंवा आपल्या डेटामध्ये सत्य उरलेलं नाही. कारण आम्ही जे पेशंट्सच्या सर्जरी केल्या त्याच्यातल्या जवळजवळ 300 रुग्णांची आम्ही कोविडच्या टेस्टिंगसुद्धा केलेल्या नव्हत्या. उरलेल्या 220-22 पेशंट्सच्या ऑपरेशनच्या आधी सर्वांच्या कोविड-19च्या इन्फेक्शनच्या टेस्ट करून घेतल्या होत्या आणि जे निगेटिव्ह होते त्यांच्याच शस्त्रक्रिया केल्या. जे पॉझिटिव्ह आले त्यांच्या शस्त्रक्रिया आम्ही 15 दिवस टाळल्या होत्या आणि नंतर केल्या होत्या. ह्या 518 पेशंट्समध्ये लक्षात आलं की सामान्यपणे ऑपरेशन नंतर होणारे ज्या काही रिस्क फॅक्टर्स असतात, ज्या जोखीम असतात, कारण मेजर सर्जरीज असल्या कारणाने जे काही कॉम्प्लिकेशनची रेट असते जे जगभरामध्ये ॲक्सेप्टेबल आहे, आपल्या 500+ पेशंट्समध्ये ते रिस्क फॅक्टर्स गृहीत धरून कॉम्प्लिकेशनचा रेट सेम होता. म्हणजे कोविड-19च्या काळामध्ये आपण कॅन्सरचा उपचार शस्त्रक्रिया केल्यामुळे पेशंटला जास्त धोका निर्माण होतो, ही जी काही जागतिक स्तरावरची भीती होती ती भीती चुकीची असल्याची आम्ही सिद्ध केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आताच्या स्थितीत साधारण महिन्याला 300-350 सर्जरीज, जवळजवळ 1500+ पेशंट्स किमोथेरपी घेत आहेत. रेडिएशन आहे, रोज 180-190 पेशंट्स रेडिएशन घेत आहेत. रक्ताच्या कॅन्सरच्या विकाराचं बघितलं तर सर्व पेशंट्स ज्यांची ट्रीटमेंट गरजेची होती, किमोथेरपी सुरू होती, सर्वांच्या किमोथेरपी कंटिन्यू करण्यात आल्या. एकच गोष्ट आम्ही टाळलेली जी आहे मागच्या 6 महिन्यामध्ये ती म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलेला नाही.
जिथे आम्ही महिन्याला 3-4 बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचो, मागच्या 6 महिन्यात एकाही रुग्णावरती बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं नाही, कारण उपलब्ध असणारा जो काही शास्त्रोक्त डेटा आहे आणि त्याबरोबर जी आमच्या रक्तविकार टीम जी आहे डॉक्टरांची, त्यांना असं वाटतं की बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये आपण उपचार जे देतो त्यामध्ये रुग्णांची प्रतिकारशक्ती खूपच कमी होत असते. अशा स्थितीमध्ये जर कधी अनफॉर्च्युनेटली इन्फेक्शन झालं तर आपण त्यांच्या जीवाची जोखीम वाढवतो आहे. म्हणून वी टूक अ कॉशियस डिसिजन. परंतु तो पण डिसिजन आता 6 महिने झालेत. इनफॅक्ट आत्ता ह्या स्थितीमध्ये जे काही पेशंट्स लाईन्ड अप आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये 3 रुग्णांवरती बोन मॅरो ट्रान्सप्लांटसुद्धा करण्यात येणार आहे. काही आपल्या जीवनशैलीतील महत्त्वाचे जे घटक आहे जे अन्य आजारांपासून आपल्याला लांब ठेवू शकतात, आपलं संरक्षण करतात, मग त्यात कोविड असेल किंवा कॅन्सर असेल किंवा हृदयरोग असतील, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जीवनशैली. जीवनशैलीमधले जे 2 पार्ट्स आहे त्याच्यामध्ये एक आहे आहार आणि दुसरा पार्ट आहे व्यायाम. व्यायामाबद्दल बोलायचं म्हटलं तर अनेकांचा जो संभ्रम होता आणि जे शंका होती की आपल्याला बाहेर जाता येत नाही आहे, मग व्यायाम कसा करायचा. व्यायाम भारतीय संस्कृतीने अतिशय सुंदर आणि चांगला व्यायाम जो आपल्या सर्वांना दिलेला आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार, विच इज कॉल्ड एज अ कम्प्लीट एक्सरसाइज. सूर्यनमस्कार करायला तुम्हाला काही एका रूमची पण गरज नसती. लिटरली 6x3 किंवा 7x3च्या जागेमध्ये तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकतात. प्रत्येक वयोगटातला व्यक्ती सूर्यनमस्कार घालू शकतो. आणि सूर्यनमस्काराबद्दल मी जरी तज्ज्ञ नसलो परंतु मी स्वतः करत असताना मी सांगतो इट इज अ कम्प्लीट एक्सरसाइज. त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं की आम्हाला बाहेर जाता येत नाही आहे म्हणून आम्हाला व्यायाम करता येत नाही आहे, हे फक्त त्याच्यापासून लांब पळण्याचं एक निमित्त किंवा कारण आहे. आपण करायचं ठरवलं तर वॉकिंग आपण आपल्या घरातले घरात करू शकतात आणि सूर्यनमस्कार करू शकतात, प्राणायाम करू शकतात किंवा जिम करू शकतात. याबरोबर आहार हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आम्ही सांगतो की जितके तुम्ही पालेभाज्या, फळं, कडधान्य किंवा विटॅमिन सी रिच प्रोडक्ट्स जे घेणार. आता विटॅमिन सी युक्त पदार्थांमध्ये लिंबू आलं, संत्री आले, मोसंबी आले, हे मुबलक उपलब्ध आहे. आणि नाशिकमध्ये तर मी सांगेल की आपल्या शेतकरी बांधवांनी ह्या कोविडच्या एरामध्ये सुद्धा प्रत्येकाला घरपोच भाजीपाला असो, फळभाज्या असो, सर्व उपलब्ध करून दिलेले आहेत. कोणालाही ही अडचण झाली नाही की घरामध्ये भाजीपाला किंवा रेशन उपलब्ध नव्हतं. मग ह्या पालेभाज्यांचं किंवा फळांचं भरपूर प्रमाणात सेवन करणं ही आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरते. आता कदाचित माझे विचार प्रत्येकाला पटतीलच असं नाही आहे, परंतु ह्या पिरियडमध्ये जसं मी सुरुवातीला पण म्हणालो होतो, व्हॉट्सअप ज्ञानच्या माध्यमातून प्रत्येकजण नको ते प्रकार करायला लागलेले. कारण कुठला तरी एक व्हिडिओ येतो आणि ती व्यक्ती त्या व्हिडिओवरती स्वतःचे अनुभव शेअर करते आणि ते आपण रॅम्पंटली फॉलो करायला सुरू करतो. ते अनुभव त्या व्यक्तीचे असू शकतील, ते प्रत्येकाला ग्राह्य असतीलच असं जरुरी नाही. म्हणजे ह्या महिन्याभरामध्ये आम्ही जवळजवळ 4 असे पेशंट्स आहेत ज्यांना गिळायला त्रास होत होता. त्यांना असं वाटलं की अन्ननलिकेचा कॅन्सर असू शकतो म्हणून त्यांना आमच्याकडे पाठवण्यात आलं होतं. आणि जेव्हा एंडोस्कोपी केली तर त्या एंडोस्कोपीमध्ये जे इमेजेस बघितले, कॅन्सर नव्हता परंतु अतिशय अन्ननलिकेला इतक्या सिव्हिअर, आम्ही त्याला इरोजिव्ह इसोफेजायटिस म्हणतो की अन्ननलिका भाजल्यासारखं इतक्या छोट्या छोट्या जखमा झालेल्या होत्या अन्ननलिकेला, जे रुटीनली कधी बघण्यात येत नाही. तर जेव्हा रेट्रोस्पेक्टिव्हली विचारलं तर त्या विचारताना त्यांच्या प्रश्न जो होता की मागच्या काही महिन्यांमध्ये जीवनशैलीत काही बदल झालेला आहे का, जे उत्तर मिळालं, आम्ही भरपूर प्रमाणात सकाळ संध्याकाळ काढ्यांचं सेवन सुरू केलेलं आहे. आता ह्या काढ्यांमध्ये ज्या काही दालचिनी असतील किंवा जे काही मसाले टाकले जात असतात, प्रत्येकाला सहन होतीलच असं जरूर नाही. बरं, हे काढे घेतल्यामुळे खरंच तुम्ही तुमचं स्वतःचं
कोरोनापासून संरक्षण करू शकतात असा शास्त्रोक्त कुठलाही आधार नाही आहे. त्यामुळे काही गोष्टी करताना प्लीज त्याचा अतिरेक करू नका, इतकीच मी विनंती करेल. हां, हळदीचं दूध घ्या, मान्य आहे. गरम पाण्याची वाफ घ्या, मान्य आहे. त्यांनी खरंच कोरोना पळतो का माहिती नाही. त्यांनी पळाला असता तर आज भारतामध्ये रोज 1 लाख रुग्ण झाले नसते, किंवा अमेरिकासारख्या देशांनी काळजी घेतली असती की प्रत्येक अमेरिकन नागरिकाला काढा मिळेल आणि प्रत्येकाला स्टीम इनहेलेशन मिळेल. त्यामुळे जिथे शास्त्रोक्त आधार नाही, कुठलीही गोष्ट कोणीतरी फक्त एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगतायत आणि तुम्ही लगेच फॉलो करतायत, प्लीज असं करू नका. त्याच्याबद्दल काही माहिती घ्या. ते खरं आहे, प्रत्येक गोष्ट जी व्हॉट्सअपवरती येते ही खरी नसते, ही आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. परंतु ज्या साध्या गोष्टी आपण करू शकतो त्याच्यामध्ये जसं म्हणालो, प्राणायाम आहे, योगा आहे, नियमित आहार आहे, पौष्टिक आहार आहे, हे मात्र महत्त्वाचं आहे. आणि त्यापुढे जाऊन कोरोनाचा जो काळ आहे हा अजून किती महिने किती दिवस चालणार आहे हे आपल्याला माहिती नाही. वॅक्सिन लवकर यावी जितकं तुम्हाला वाटतं तितकं आमच्यापैकी प्रत्येकाला वाटतं. आणि मी दरवेळेस म्हणतो, ज्या दिवशी वॅक्सिन येईल मीच पहिला पुढे जाऊन वॅक्सिन घेईल. परंतु आत्ता सध्या तरी ती वस्तुस्थिती आपल्या दृष्टिक्षेपात नाही आहे. ह्या पिरियडमध्ये कॅन्सरच्या दृष्टीने मी सांगेल की आपल्यापैकी कोणालाही कॅन्सरचे जे 7 वॉर्निंग सिग्नल्स आम्ही म्हणतो, त्या वॉर्निंग सिग्नल्समध्ये तोंडावरमध्ये, गालावर, जिभेवर कुठेही एखादी जखम असेल जी बरी होत नाही आहे, गिळायला त्रास होत असेल, आवाज बदलत असेल, शौचाच्या सवयींमध्ये बदल होत असतील, खोकला येतोय वारंवार, स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्तनामध्ये गाठ वगैरे काही लागते, किंवा निप्पलमधनं रक्तस्राव होतोय, किंवा मासिक पाळी व्यतिरिक्त जर कधी अंगावरती रक्तस्राव किंवा द्रव्य जात असेल, अचानकपणे मागच्या 2-4 महिन्यात ताप येतोय, वजन कमी होतंय, भूक लागत नाही आहे, अशी काहीही लक्षणं असतील तर कोविडच्या भीतीमुळे हॉस्पिटलपर्यंत पोहोचून टेस्ट करून घेण्याचं टाळवू नका. आम्ही सर्व कॅन्सर तज्ज्ञ आपल्या सेवेमध्ये उपलब्ध आहोत. आपल्याला कॅन्सर नसावा ही आमची पण प्रामाणिक इच्छा आहे. परंतु ह्या पिरियडमध्ये उगीच जर कधी काही लक्षणे आढळत असतील, फक्त भीतीमुळे तुम्ही हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याचं टाळणं हे मात्र जास्त धोकादायक होऊ शकतं. येऊन तपासणी करून घ्या. आता अनेकांना, काही पेशंट्सनी मला जे स्टेटमेंट्स केलेत की आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तर आम्हाला कोविड इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून आम्ही हॉस्पिटलला यायचं टाळतोय. तर मी हसत हसत त्यांना एकच सांगतो, असं जर कधी असतं तर आम्ही आमच्यापैकी कोणीही घरातनं बाहेर निघालो नसतो की आम्ही दिवसभर, मी रोज 12 तास हॉस्पिटलमध्ये काम करतो, मी का बरं आलो असतो हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे भीतीपोटी आपला त्रास वाढवू नका. जर कधी आपल्याला आवश्यकता असेल, ती शस्त्रक्रियाची असू शकते, केमोथेरपी किंवा रेडिएशन जे काही असेल, तर तुमची काळजी, आमची काळजी ही घेऊन जी काही उपचार पद्धती शास्त्रोक्तरित्या आवश्यक आहे ती करून घ्यावी. आणि कॅन्सरचं डिलेड डायग्नोसिस किंवा उशिरा उपचार करून आपण आपला धोका वाढवण्यात अर्थ नाही आहे. कोविड आणि कॅन्सर ह्या दोन्ही सिनॅरिओमध्ये वैद्यकीय क्षेत्राला सुद्धा काही नवीन चॅलेंजेस आलेले आहेत. आणि ह्या चॅलेंजेसमध्ये प्रामाणिकपणे सरळ बघून आपला फोकस ठेवून जर कधी आपण आपला प्रवास चालू ठेवला तर निश्चितपणे हा कठीण काळ जो आहे, हा जो त्रासदायक पिरियड आहे, हा आपल्या आयुष्यातनं, प्रत्येकाच्या आयुष्यातनं लवकरच जाईल अशी मला पूर्णपणे विश्वास आहे. मी जरी कोविड-19च्या ट्रीटमेंटमधला तज्ज्ञ नसलो तरी मी सांगेल की कोविड-19 म्हणजे मृत्यू असं मुळीच नाही आहे. कोविड-19च्या प्रत्येक पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं गरजेचंच असतं असं मुळीच नाही. कोविड-19च्या प्रत्येक पेशंटला ऑक्सिजन लागतंच किंवा व्हेंटिलेटर लागतं असं मुळीच नाही आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जी काही औषधं आहे ही नाही मिळाली तर कोविड-19चा पेशंट बरा होऊ शकत नाही, हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. आणि आपण जर कधी पॅनिक झालात, आपण घाबरलात तर आपण स्वतःच नव्हे तर आपल्या कुटुंबातल्या अन्य सदस्यांचं आरोग्यसुद्धा धोक्यात घालतोय. वैयक्तिकरित्या मी म्हणेल की कोविड-19 इन्फेक्शननी मला माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत केलेली आहे. कारण मागच्या 6 महिन्यांमध्ये माझ्या परिवाराशी, माझ्या कुटुंबाशी
जे संबंध आहेत हे जास्त दृढ झालेले आहेत. मुलं घरात आहे, रोज वेळ मिळतो त्यांच्याशी गप्पा मारायला, त्यांच्याबरोबर खेळायला. हा काळ आधी मिळाला नसता, कारण ते त्यांच्या कॉलेज स्कूल त्यांच्या शिक्षणाच्या त्यांच्या गडबडीत असतात. तो पिरियड आपल्याला मिळालेला आहे. हा पिरियड मिळालेला आहे हे समजून घेण्याचा की आपण आपल्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये आपले ठिकाण काय आहे. कारण ह्या 6 महिन्यांमध्ये मला असं कळालं की मी जर कधी एकदा एक चांगला सहकारी नसतो तर आज HCG मानवता कॅन्सर सेंटरच्या जवळजवळ 680 सहकाऱ्यांनी ह्या कोविड-19च्या कालावधीमध्ये माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून रुग्णसेवेमध्ये पुढे आले नसतात. आम्ही म्हणतो ही आमच्यासाठी एक पंढरीचे वारीच्या स्वरूपात होती की प्रत्येकजण ह्या वारीमध्ये सहभागी झाले होतं. हेतू हाच होता की आपल्याला रुग्णांचा उपचार पूर्णपणे करायचा आहे आणि त्यांना आजाराच्या त्रासामधून लवकरात लवकर मुक्त करायचं आहे. ह्या 6 महिन्यांमध्ये आपलं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. कारण आय एम शुअर आपल्यापैकी प्रत्येकजण माझ्याशी सहमत असाल, 6 महिने घरात राहणं हे सिनियर सिटिझन्सला पण खूप कम्फर्टेबल नाही आणि लहान मुलांना तर मुळीच कम्फर्टेबल नाही. त्यांच्यावरती जे काही मानसिक दडपण येत होतं ते मानसिक दडपण दूर करणं हे घरातल्या कर्त्या व्यक्तीचं, तो पुरुष असू शकतो स्त्री असू शकतं, हे कर्तव्य आणि गरजेचं आहे. त्यामुळे आपण जर कधी घाबरलात तर आपल्यावरती अवलंबून असणारे आपले कुटुंबातले सदस्यसुद्धा डिस्टर्ब होणार आहेत. ह्या कोविड-19च्या काळातनं जेव्हा आपण बाहेर येऊ त्यावेळेस ज्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे जाणवतील की आपण एक चांगले व्यक्ती, चांगलं मनुष्य म्हणून बाहेर येऊ. कारण ह्या पिरियडमध्ये आपण आपले वैयक्तिक स्वार्थ मागे ठेवलेले आहेत आणि आपण आजूबाजूला आपल्या मित्रपरिवार असेल किंवा ज्याची काही ओळख पण नाही त्यांच्या मदतीसाठी ज्या प्रकारे आपण सर्वजण धावून आलेलो आहोत, हे लार्जर दॅन लाईफ पिक्चर कोविड-19ने आपल्याला दिलेलं आहे. एक वेळ होता, जसं मी म्हणालो की आपण प्रत्येकजण येणाऱ्या भविष्यातले वर्षानुवर्षांचे प्लॅनिंग्स करत होतो, स्वप्न पाहत होतो. कोविड-19नी आपल्याला छोटे स्वप्न पाहायला शिकवलेलं आहे की उद्याचा कशाला विचार करता, आजचा विचार करा. आजचा हा क्षण आनंदात आपण घालवू शकतो. निरोगी आहोत, आनंदात आहोत, आपल्या मित्रपरिवाराबरोबर आहोत. याच्यापेक्षा मोठं वेल्थ, याच्यापेक्षा मोठं अवॉर्ड किंवा रिवॉर्ड असू शकत नाही. हे जर कधी आपण पाळलं तर कोविड-19 हा त्रास नाही तर ही एक शिकवण आहे आयुष्याकडे व्यवस्थितपणे बघण्याची. आणि पुन्हा एकदा जाता मी एक सांगेल की प्लीज स्वतःची काळजी घ्या, दुर्लक्ष करू नका. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये स्वतःचं आरोग्य आणि अन्य आपल्या प्रियजनांचं आरोग्य धोक्यात घालू नका. आपण मला ही संधी दिलीत आपल्याशी चर्चा करण्याची, आपल्याला सांगण्याची, माझं मनोबल व्यक्त करण्याची, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.